नमस्कार मित्रांनो, आज आपण एस-एस-सी बोर्डचा मॅथमॅटिक्स फर्स्ट जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये या टॉपिकचे जे काही वेटेज आहे ते विथ ऑप्शन 12 मार्क्ससाठी हा टॉपिक विचारला जातो बोर्डला. एस-एस-सी बोर्डला हा टॉपिक 12 मार्क्ससाठी विथ ऑप्शन विचारला जातो. या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल लिनियर इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असते ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये सपोज आता तुम्ही असे बरेच इक्वेशन पाहिलेले असाल, जसे की 2x + 3y = 5. हे लिनियर इक्वेशन आहे का? तर आहे. बेसिकली हे इक्वेशन आहे का? तर आहे. कशावरून ओळखलं आपण? इक्वेलिटीज अल्जेब्रा हे जे काय म्हणतो आपण हे एक्सप्रेशन आहे एक प्रकारचं. व्हेरिएबल्स आणि नंबर्स मधले जे एक्सप्रेशन असतात त्यांना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. त्या एक्सप्रेशनमध्ये इक्वेलिटी साइन जर इन्क्लूड केले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अल्जेब्रिक इक्वेशन म्हणतो. आता याला स्पेसिफिक नाव आहे. याला स्पेसिफिक नाव काय आहे? तर बघा, या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि या प्रत्येक व्हेरिएबलची या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि या प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती आहे? डिग्री किंवा आपण त्याला इन द सेन्स काय म्हणू आपण पॉवर किती आहे हे पहा. या ठिकाणी या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1 आहे. या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1 आहे. तर याला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असल्या कारणाने याला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जसे की आता पहा, जर सपोज मी असं एक्झाम्पल दुसरं घेतलं तुम्हाला की 3x + 5 = 0. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का? तर डेफिनेटली हे लिनियर इक्वेशन आहे. हे कसं काय? तर या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल 1 आहे आणि त्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 1 आहे. तर याला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. या इक्वेशनला काय म्हणणार आपण? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. अजून एक पहा, अजून एक एक्झाम्पल देतो. 3x + 5y - 3z = 7. आता या केसमध्ये बघा, हे लिनियर इक्वेशन आहे का? डेफिनेटली लिनियर इक्वेशन आहे. लिनियर कशावरून ओळखायचं? तर दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी व्हेरिएबलची जी काही टर्म असेल त्या व्हेरिएबलची पॉवर जर 1 असेल, किती पॉवर पाहिजे? मॅक्सिमम पॉवर किती पाहिजे? +1 पाहिजे. तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला किंवा त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन. आता डिपेंड करेल की ते व्हेरिएबल त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्स किती आहेत. आता या केसमध्ये किती होते? दोन व्हेरिएबल होते. लिनियर का म्हणत होतो? तर याची डिग्री बघा किंवा पॉवर बघा. प्रत्येक टर्म मधली व्हेरिएबलची जी व्हेरिएबल टर्म आहे त्याची पॉवर बघा 1 आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर का म्हणायचे? डिग्री x पाहिजे, 1 पाहिजे. डिग्री कुणाची 1 पाहिजे? पॉवर कुणाची 1 पाहिजे? तर जे काही व्हेरिएबल असेल त्याची पॉवर 1 पाहिजे. आता हे केसमध्ये बघा, या केसमध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि याची डिग्री पण 1 आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो की पॉवर 1 आहे. तर याला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. या केसमध्ये काय आहे? तिथं व्हेरिएबल किती काय काउंट करा. x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल आहे, z एक व्हेरिएबल आहे. तर आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन झाले. पण किती व्हेरिएबल आहेत इन्क्लूड? याच्यात 3 व्हेरिएबल आहेत म्हणून आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल म्हणणार. आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल असे म्हणणार. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल विचारतो. आता हे लिनियर इक्वेशन आहे का नाही ते तुम्ही येस ऑर नो मध्ये आन्सर देऊ शकता. तुम्ही तुमचा टाइम घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करू शकता आणि पाहू शकता की एक्झॅक्टली बाबा आता जे काही तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे ते लिनियर इक्वेशन आहे का नाही. आणि देन मी लगेच आता कंटिन्यू करून तुम्ही पॉज करून विचार करून त्याचा आन्सर बघा काय येते ते. ओके, तर सपोज हे दिलं असतं तुम्हाला √x + 3y + 5 = 0. आता हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. हे लिनियर इक्वेशन आहे का? फर्स्ट ऑफ ऑल आता मी लिनियर इक्वेशन आहे का नाही कसं ओळखायचं? तर तुम्हाला मी काय जे सांगितलं ती कन्सेप्ट व्यवस्थित बघा. दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल जे आहेत, ज्या व्हेरिएबलच्या टर्म्स आहेत त्या व्हेरिएबलची प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 आहे का किंवा पॉवर 1 आहे का हे चेक करा. आता या केसमध्ये हे तुम्हाला आता हे इरॅशनल रूटमध्ये दिसतंय. मग याची रूट म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही स्क्वेअर रूट याला रीड कसं करता? स्क्वेअर रूट ऑफ ए. हे एक्झॅक्टली मॅथमॅटिकली आपण कसं रिप्रेझेंट करतो? स्क्वेअर रूट ऑफ ए मीन्स आपण असेही लिहू शकतो 1/2. सपोज असं असेल क्यूब रूट ऑफ ए, याला रीड कसं करतो आपण? क्यूब रूट ऑफ ए रीड करतो. हे आपण रिप्रेझेंट कसं करतो? a⁻1/3. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय आहे? √x आहे. तर √x आपण कसं लिहिणार आहे? x⁻1/2 + 3y + 5 = 0. आता हे मॉडिफाय आपण केलेलं इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये पहा
ह्या एक्स जी टर्म आहे, व्हेरिएबल जो आहे एक्स, त्याची डिग्री किती आहे? 1/2. 1 आहे का? नाही. 1 नसल्या कारणाने मी याला काय म्हणणार नाही, लिनियर इक्वेशन असं म्हणणार नाही. का नाही म्हणणार? रिझन समजलं तुम्हाला? या ठिकाणी y ची जो आहे इक्वेशनची डिग्री 1 आहे, पण एक्स मी काय म्हटलं, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी इक्वेशन मध्ये तुम्हाला व्हेरिएबल दिसेल त्या त्या ठिकाणी त्याची डिग्री किंवा पॉवर किती पाहिजे? 1च पाहिजे, +1 पाहिजे. काय पाहिजे? +1 पाहिजे. तरच आपण त्या इक्वेशनला काय म्हणू शकतो? लिनियर इक्वेशन. आणि जेवढे व्हेरिएबल असेल त्यानुसार त्याचं नेमेनक्लेचर होईल. जसं की या केसमध्ये काय आहे, 2 व्हेरिएबल आहेत म्हणून आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या केसमध्ये किती आहे? एकच व्हेरिएबल आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार याला? लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल. आणि ह्या केसमध्ये किती आहेत? 3 व्हेरिएबल आहेत आणि प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 आहे, म्हणून आपण याला प्रॉब्लेम काय करणार? लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल. पण हे लिनियर इक्वेशन आहे का? तर नाही. अजून एक एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, सेकंड केस बघा. हे लिनियर इक्वेशन नाही, हे आहे 3 व्हेरिएबल, हे 1 व्हेरिएबल आणि हे 2 व्हेरिएबल मधलं आहे. हे लिनियर इक्वेशन नाही. आता सपोज मी तुम्हाला असं इक्वेशन दिलं असेल, सपोज या पद्धतीने 1/x + 1/y = 1/2. हे लिनियर इक्वेशन आहे का? डेफिनेटली हे लिनियर इक्वेशन नाही. का नाही? तर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर x ची पॉवर किती होईल? आणि न्यूमरेटरला कन्वर्ट केला तर याची पॉवर 1 होते. न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल? मायनस होईल. या ठिकाणी याची पॉवर किती आहे? 1 आहे. तो न्यूमरेटरला आपण शिफ्ट केला तर याची पॉवर किती होईल? -1. आणि हा 1/2 नंबर आहे, तर 1/2च ठेवा. तर या ठिकाणी बघा, व्हेरिएबलची डिग्री 1 नाहीये तर -1 आहे. त्या कारणाने याला आपण मी काय म्हणू शकत नाही? लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. हा, अल्दो हे इक्वेशन आहे, पण याला मी लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला तुमच्या बुकमध्ये जो काही चार्ट दिलेला आहे त्याचा आन्सर तुम्हाला म्हटलेला आहे की येस और नो मध्ये कोणतं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. त्याच्या नेक्स्ट मध्ये लगेच तुम्हाला मी आता तो चार्ट ड्रॉ करतो तुमच्यासाठी, वेळ वाचावा म्हणून, आणि आपण त्याचे पुढे बघू. ठीक आहे. ओके. आता आपण बघा, हा टेबल मी ड्रॉ केलेला आहे तुमच्यासाठी. तर आता बघा, आता आपल्याला ऍक्टिव्हिटीज आहे तुमच्या बुकमध्ये की याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं की हे वेगवेगळे 7 ऑप्शन दिलेत बघा, तुम्हाला 7 एक्झाम्पल दिलेत. हे लिनियर इक्वेशन आहेत किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं. ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशन बघा, तुम्हाला एस म्हणून एस आणि नो मध्ये आन्सर द्यायचं तुम्हाला. काय याचं काय द्यायचं आहे? जर असेल तर एस करा, नसेल तर नो म्हणून तुम्ही सांगायचं. तर पहिले इक्वेशन काय दिलं? 4m + 3n = 12. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, व्हेरिएबल 2 आहे, त्याच्यात एक व्हेरिएबल हा m आहे, एक व्हेरिएबल n आहे. याची डिग्री किती आहे? 1 आहे. याची डिग्री किती आहे? 1 आहे. डेफिनेटली याला आपण लिनियर म्हणू शकतो. 2 व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे डेफिनेटली हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे का? तर आहे, येस. तर इथं आपण काय करणार? येस असं लिहिणार. ठीक आहे. तुम्ही टिक पण करू शकता असं, किंवा येस लिहा, अदरवाइज तुम्ही टिक केलं येस साठी असं टिक मार्क करा, केले तरी पण चालेल. ओके. तर आता सेकंड बघा, ह्याच्यात 2 व्हेरिएबल आहेत का? डेफिनेटली 2 आहेत. पण लिनियर आहेत का? हा क्वेश्चन मार्क येतो. आता लिनियर आहे की नाही कळण्यासाठी सांगितले, प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. आता या केसमध्ये डिग्री 1 आहे का? x स्क्वेअर आहे, म्हणजे x ची डिग्री 2 आहे, तिथे 1 आहे. आपल्याला काय सांगितलं की जे काही इक्वेशन असेल त्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे. तिथं प्रत्येक, नुसते एकाची आहे एकाची नाही असं चालणार नाही. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे. मग या ठिकाणी नसल्या कारणाने तिथे x स्क्वेअर असणार आहे, 2 डिग्री असल्या कारणाने आपण काय म्हणणार? हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे का? तर नाही, हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मधलं नाही. थर्ड वन बघा, या ठिकाणी काय? √2x - √5y = 60. आपलं आता हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे का? तर डेफिनेटली आहे. कसं काय? आपल्याला याच्याशी बंधन नाही की याचा कोएफिशियंट, आता x चा जो सहगुणक आहे, आपण सहगुणक म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? कोएफिशियंट असे म्हणतात. x चा जो कोएफिशियंट आहे तो किती आहे? √2. y चा जो कोएफिशियंट आहे तो किती आहे? √5. आता या केसमध्ये x आपलं टार्गेट काय आहे, किंवा लिनियर इक्वेशन कशाला म्हणतो? व्हेरिएबल जो आहे त्याची डिग्री 1 आहे का? डेफिनेटली 1 आहे. या ठिकाणी पण 1 आहे, या ठिकाणी पण 1 आहे. त्याचा कोएफिशियंट बद्दल मी तुम्हाला काही कंडिशन सांगितलेली नाही, मी फक्त व्हेरिएबल बद्दल कंडिशन सांगितली. व्हेरिएबलची डिग्री 1 आहे आणि 2 व्हेरिएबल आहे. डेफिनेटली मी आय कॅन कॉल दिस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग डेफिनेटली हे पण काय आहे? येस आपण याला म्हणू शकतो. हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधले आहे. या ठिकाणी पहा, आता इथं 0x लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे? 0 कोएफिशियंट 0. आता तुम्हाला माहिती आहे की 0 ला कोणत्याही नंबरला किंवा व्हेरिएबलला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती असते? 0. मग ऑब्वियस आहे की हे इक्वेशन मध्ये आपण कन्सिडरच नाही करणार. मग हे लिनियर इक्वेशन तरी आहेच, बट एकाच व्हेरिएबल मध्ये लिहिलेलं. आपल्याला काय पाहिजे आहे?
दोन व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन आहे का हे विचारले. त्यामुळे डेफिनेटली हे दोन व्हेरिएबल मधलं इक्वेशन नाही, म्हणजे आन्सर काही नो असं म्हणू शकतो याला. त्या ठिकाणी बघा इथं 0 वायचं कोएफिशियंट 0 आहे, त्यामुळे डेफिनेटली हे पण नाही आपण म्हणू शकतो. थर्ड वन बघा, आता हे तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्झाम्पल दिले. आता हा सिम्प्लिफाय करायचा असेल तर ह्याची पॉवर किती होणार आहे, डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मध्ये जर नंबर हा व्हेरिएबल जर लिहायचा असेल तर त्याची पॉवरचं साइन चेंज होतं, हा रूल आहे मॅथमध्ये. तर याची पॉवर 1 आहे, तर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केला तर त्याची पॉवर -1 होईल, आणि आपल्याला पॉवर किती पाहिजे आहे, +1 पाहिजे आहे. त्यामुळे डेफिनेटली हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. याला पण आपण म्हणू शकत नाही की हे लिनियर इक्वेशन इन दोन व्हेरिएबल मधलं आहे, तर हे डेफिनेटली नाही. या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये आता तुम्हाला एक कन्सेप्ट 9th and 10th 8th ला झाला असेल की आता हे बघा, ह्या टर्म मध्ये बघा व्हेरिएबल 2 आहेत, एक्स डिग्री पण 1 आहे, पण जेव्हा ही एकच टर्म आहे ना, एकच टर्म असेल तर त्या केसमध्ये तुमचे जेवढे व्हेरिएबल असतील त्या जी काही डिग्री असेल ती समअप होईल. मग व्हेरिएबल किती आहेत, x एक आहे, y एक आहे, याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 1 आहे, तर याच्या ओव्हरऑल टर्मची डिग्री किती होईल, 2 होईल. त्या ओव्हरऑल टर्मची डिग्री किती होईल, 2 होईल. त्या कारणाने हे जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे ते काय नसणार आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार आहे. तर याचं पण आन्सर आपण काय लिहिणार आहे, नो असं लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. आता याच्या पुढं आपण सायमल्टेनियस किंवा एक असं एक काम करूया आपण. याच्यानंतर जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन द्यायचा. आता मी हे इरेज करतो, त्याच्यानंतरच मी टायटल टाकतो. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशन आहे किंवा दोन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल कसं ओळखायचं हे बघितलं. आता आपण जनरल फॉर्मॅट मध्ये लिनियर इक्वेशन कसं लिहिलं जातं ते पहा. जनरल फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, हा जनरल फॉर्म कसा लिहिला जातो तर ते पहा. याला आपण या पद्धतीने लिहू, जनरल किंवा याला आपण स्टँडर्ड म्हटला तरी पण चालू शकतो. तर जनरल फॉर्म कसा असतो लिनियर इक्वेशनचा, तर या पद्धतीने लिहिला जातो, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ह्यात जे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, त्याच्यामध्ये बघा a जो आहे तो x चा कोएफिशियंट आहे, b जो आहे तो y चा कोएफिशियंट आहे, c जो आहे तो काय आहे, एक नंबर असेल. तर याच्यामध्ये a b c हे काय असणार आहेत, तुमचे रिअल नंबर्स असतात. कोणतेही रिअल नंबर a b c असतील. ठीक आहे, तर हा तुमचा जनरल फॉर्म कशात झाला, दोन व्हेरिएबल आहे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. शॉर्टकट मध्ये येईल टीव्ही मी असं म्हणतोय, तुम्ही लक्षात ठेवता, पूर्ण वाक्य लक्षात ठेवायचं आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. एबीसी काय आहे तर रिअल नंबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे, साइन तुम्ही सेटच्या नोटेशन मध्ये बघितलं बघा, ए बी आणि सी हे जे दिसतात तुम्हाला, ए कोण आहे एक्सचा कोएफिशियंट, बी कोण आहे वायचा कोएफिशियंट आहे, आणि सी कोण आहे एक नंबर असेल. एक्झाम्पल द्यायचं झालं, हे तिन्ही पण काय असणार आहे, रिअल नंबर. एक्झाम्पल मध्ये तुम्ही असं लिहिणार 2x + 3y + 7 इज इक्वल टू 0. हे काय झाले, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं. या केस मध्ये कोण आहे तुमचा, एक्सचा कोएफिशियंट जो आहे तो 2 आहे, वायचा कोएफिशियंट 3 आहे, आणि हा काय 7 आहे. हा रिअल नंबर असू शकतो. म्हणून मागाशी आपण बघितलं बघा, मागच्या वेळेस एक्झाम्पल हे पाहिलं, √2x √5y प्लस किंवा मायनस घ्या -8 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन काय झालं, √2 पण काय आहे, एक इरेशनल नंबर आहे, रिअल नंबर म्हणू शकतो आपण तो. एक्सचा कोएफिशियंट आहे तो, √5 पण एक इरेशनल नंबर आहे. x y हे रिलेटेड इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे, आता सोल्युशन किंवा आपण काय पाहूया, तर याच्यानंतर एक मिनिट, आता आपण काय पाहणार आहोत, तर आता हे बघा, सोल्युशन किंवा रूट ऑफ इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. सोल्युशन किंवा रूट ऑफ इक्वेशन, रूट ऑफ इक्वेशन बघा, इक्वेशन म्हणतो मी, टू लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल वगैरे काय म्हणतात, इक्वेशन म्हणजे एक्झॅक्टली बघा इक्वेशन कसं फाइंड आउट. सपोज आता हे एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे, x + 5 इज इक्वल टू 0, हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा, हे इक्वेशन आहे डेफिनेटली x ची जी व्हॅल्यू आपण इथं पुट सबस्टिट्यूट करेल, जेणेकरून LHS इज इक्वल टू RHS इज इक्वल टू साइनच्या जे लेफ्ट हँड साइडला लिहिलं असेल त्याला आपण LHS म्हणतो, राईट हँड साइडला जे लिहिलं असेल त्याला RHS असं म्हणतो. तर या केसमध्ये बघा, x ची अशी कोणती व्हॅल्यू पुट केली की दोन्ही व्हॅल्यू, दोन्ही साइड्स काय होतील, सॅटिस्फाय होतील किंवा बॅलन्स होतील असं म्हणू. ती जी x ची व्हॅल्यू असते त्याला आपण काय म्हणतो, त्या इक्वेशनचं, आता या केसमध्ये या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट असं आपण म्हणतो. आता हे कोणतं इक्वेशन आहे त्याचं तुम्हाला मी नोमेनक्लेचर कसं करायचं ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. एक व्हेरिएबल आहे आणि लिनियर आहे, पण लिनियर इक्वेशन आहे, वन व्हेरिएबल आपण म्हणा. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे किंवा x ची व्हॅल्यू सॉल्व्ह करणे म्हणजे काय,
जो अननोन आहे, आता एक्स काय, एक्सची व्हॅल्यू एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही. हा काय आहे 5. 5 आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे. 5 म्हणजे 5 आपण म्हणतो कुठे, पण एक्स एक्झॅक्टली काय आहे की आपल्याला जी एक्सच्या ज्या व्हॅल्यूला हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल किंवा LHS इज इक्वल टू RHS होते, त्या व्हॅल्यूला आपण त्या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट म्हणणार. आता या केसमध्ये सोडवण्यासाठी आपल्याला वेगवेगळी मेथड आहे. तर आपण कसं सॉल्व्ह करतोय, एक्स इज इक्वल टू हा 5 आपण तिकडे शिफ्ट करतो. आता तुम्हाला माहिती आहे इज इक्वल टू साइनचे, आता हे आपल्याला म्हणतो एक्झॅक्टली मॅथ्स वेगळ्या पद्धतीने चालतं. एक्झॅक्टली आपण काय म्हणतो, हा 5 तिकडे शिफ्ट केला तर हा +5 आहे, तिकडे जाताना तो काय होईल -5 असा होईल. काय होईल तो -5. म्हणजे x इज इक्वल टू -5 जेव्हा आपण पुट करेन एक्सच्या ठिकाणी, त्यावेळेस हे काय होईल, इक्वेशन सॅटिस्फाय होईल. LHS इज इक्वल टू तुम्हाला RHS मिळेल. मग हे म्हणजे x इज इक्वल टू -5 म्हणजे काय झालं, हे जे लिनियर इक्वेशन आहे याचं सोल्युशन किंवा रूट झालं असं म्हणतो आपण. सपोज मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो, x + 5 इज इक्वल टू 7. आता हे नंबर इथं 0 होता. एक काम करू, हे इझी होईल. आज एक काम करतो मी या पद्धतीने, x - 8 इज इक्वल टू 5 असं लिहितो. ठीक आहे. तर आता आपण हे कसं होईल, तर पहा हे सॉल्व्ह करायचं आहे. x मधून किती 8 सबट्रॅक्ट केले, ह्या असा कोणता नंबर असेल त्याच्यामधून 8 सबट्रॅक्ट केलं तर आन्सर 5 मिळतो. डेफिनेटली 13 मधून 8 सबट्रॅक्ट केलं तर 5 आन्सर भेटतं. आणि म्हणजे x वरची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला, इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला 13. म्हणजे 13 x इज इक्वल टू 13 हा काय झालं, त्या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट झाला असं आपण म्हणू शकतो. मग हे सोडवणार कसं आपण, डेफिनेटली आपल्याला पद्धत माहित आहे. x इज इक्वल टू -8 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल +8 होईल. 5 + 8 किती होईल 13. म्हणजे x इज इक्वल टू 30 या इक्वेशनचं काय झालं सोल्युशन. आता सिमिलरली पहा, हे मी एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन दिलंय, एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन. सपोज मी आता 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन देतो, काय आता प्रॉब्लेम होते बघूया. x इज इक्वल टू x + y इज इक्वल टू 5. आता या इक्वेशन बघा 2 व्हेरिएबल आहेत, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. आता हे मला सॉल्व्ह करायचं आहे, हे मला काय करायचं, सॉल्व्ह करायचं किंवा याचे रूट्स फाइंड आउट करायचे. तर मी कसे करणार, ह्या केसमध्ये बघा x पण अननोन आहे, y पण अननोन आहे, आणि याचा आन्सर असे दोन नंबर पाहिजे. x ची अशी व्हॅल्यू पाहिजे आहे आणि y ची अशी व्हॅल्यू पाहिजे की दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर किती भेटलं पाहिजे 5. आता मी डेफिनेटली सांगू शकत नाही, मग याचे सोल्युशन्स किती येतील, इन्फानाइट. याचे सोल्युशन्स किती येतील, इन्फानाइट. जे तुम्ही x डिसाईड कराल त्यानुसार तुम्हाला y डिसाईड करावं लागेल, किंवा जो तुम्ही y डिसाईड कराल त्यानुसार तुम्हाला x डिसाईड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी जर सपोज म्हटलं वेन x बरोबर 0 तर y ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, y ची व्हॅल्यू तुम्हाला 5 घ्यावी लागेल. वेन x इज इक्वल टू 1 तेव्हा y ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल तुम्हाला, डेफिनेटली 4 घ्यावी लागेल. वेन x इज इक्वल टू -2 जर घेतलं तुम्ही तर y ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यावी लागेल, -2 प्लस हाऊ मच इज इक्वल टू 5. -2 प्लस हाऊ मच इज इक्वल टू 5. तर -2 मध्ये किती मिळवल्यावर 5 मिळेल तुम्हाला, -2 मध्ये ऑब्वियस आहे की +7 मिळवलं तर तुम्हाला आन्सर 5 मिळणार. याचा अर्थ काय झालं, x y इज इक्वल टू तुम्हाला 7 घ्यावं. मग असे तुम्ही किती सोल्युशन काढू शकता, इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन तुम्ही या इक्वेशनचं सांगू शकता. किती सोल्युशन सांगू शकता, इन्फानाइट. मग आता या ठिकाणी बघा एकच इक्वेशन होतं, एकच व्हेरिएबल होता, तर तुम्हाला युनिक सोल्युशन मिळत होतं. पण जेव्हा एकच इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल मधले एकच इक्वेशन असेल तर तुम्हाला इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळतात. किती मिळतात, इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळतात. आता तुम्हाला जर युनिक सोल्युशन पाहिजे असेल, तुम्हाला काय पाहिजे असेल, युनिक सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्हाला 2 इक्वेशन एकाच वेळी सॉल्व्ह करावे लागतील. ते 2 इक्वेशनचा एकाच वेळेस अभ्यास करणे, एकाच वेळी यूज करून त्या दोन्ही इक्वेशनचा एकाच वेळी अभ्यास करणे आणि एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणे, त्याला आपण ते दोन इक्वेशन जर आपण एकाच वेळी अभ्यास करत असेल तर त्या दोन इक्वेशनला आपण काय म्हणतो, तर सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण, सायमल्टेनियस. ते सोडवण्यासाठी ते दोन इक्वेशन एकाच वेळी केले तर आपल्याला आन्सर जे आता या केसमध्ये बघा इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळत होते. जेव्हा दोन इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करेल तेव्हा आपल्याला युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणजे काय, या केसमध्ये एक्स ची जशी एकच व्हॅल्यू मिळाली, त्या केसमध्ये एक्स ची आपण जसं घेईल तशा वायच्या व्हॅल्यू मिळत होत्या. या केसमध्ये आपल्याला अजून एक इक्वेशनची गरज पडेल की जेणेकरून एक्स चे आपल्याला आन्सर एकच मिळेल आणि वायचं पण आन्सर एकच मिळेल. आता याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन एक्झॅक्टली कशाला म्हणायचं, दोन इक्वेशन एकत्र. आता ते इक्वेशन कसे सोडवायचे त्याच्या वेगवेगळे मेथड्स आहेत. ऍक्च्युअल टॉपिक आता तुमचा इथून स्टार्ट होईल. ऍक्च्युअल टॉपिक तुमचा आता फक्त इंट्रोडक्शन होतं एवढं. आता इथून पुढे तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे, त्याचे मेथड्स कोणकोणते आहेत ते आपण आता त्या पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. ओके, आता आपण सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला समजलेलं आहे की दोन लिनियर इक्वेशन दोन व्हेरिएबल मधले एकाच वेळी अभ्यास करणे जेणेकरून आपल्याला युनिक सोल्युशन मिळेल.
ते सोडवणे किंवा त्याचे रूट्स फाइंड आउट करण्याचे वेगवेगळे मेथड्स आपल्या सिलेबसमध्ये दिले आहेत. आता त्या कोणत्या दिलेल्या आहेत तर बघा, 3 मेथड्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये. फर्स्ट जी मेथड आहे त्याला आपण इलिमिनेशन मेथड असं म्हणतो. कोणती मेथड? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड ही मेथड काय किंवा कसे आपण इक्वेशन कसे सॉल्व्ह करणार ते या मेथडमध्ये बघूया आपण. ठीक आहे. सेकंड जी मेथड आहे ती ग्राफिकल मेथड आहे. कोणती मेथड आहे? ग्राफिकल मेथड आहे. आपण याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ ग्राफ आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. आणि थर्ड जी मेथड आहे ती जी आहे ती क्रॅमर्स रूल मेथड. कोणती मेथड आहे? क्रॅमर्स रूल मेथड किंवा अदर सेकंड नाव काय आहे तर याला डिटर्मिनंट मेथड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? डिटर्मिनंट मेथड सुद्धा याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर आपण आता बघणार 1.1 जो एक्सरसाइज आहे तुमचा फर्स्ट टॉपिकचा तो इलिमिनेशन मेथडवरती अवलंबून आहे. 1.2 आहे तो ग्राफिकल मेथडवरती आहे आणि 1.3 जो आहे तो क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड जी आहे त्याच्यावरती आहे. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपण इलिमिनेशन मेथडनं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते पाहू. ठीक आहे. ओके. इलिमिनेशन मेथड आता कशी युजफुल होते ते तुम्हाला बघा. एक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सायमल्टेनियस जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी इलिमिनेशन मेथडनं आपण इक्वेशन कसे सॉल्व्ह करतोय ते पहा. फॉर एक्झाम्पल आता आपण पहा हे एक्झाम्पल दिलं आहे आणि तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे किंवा सॉल्व्ह करायचे इक्वेशन. सपोज हे एक्झाम्पल्स आहे 2x + y = 5 आणि सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे 3x - y = 8. हे तुम्हाला दोन इक्वेशन दिलेलं आहे. आता हे दोन इक्वेशन इलिमिनेशन मेथडने कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला पेपरमध्ये अशी मेथड स्पेसिफाय केली जाईल. इलिमिनेशन मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करा, अदरवाइज ग्राफिकल मेथडने हे इक्वेशन सॉल्व्ह करा, अदरवाइज तुम्हाला क्रॅमर्स रूलने हे इक्वेशन सॉल्व्ह करा असे स्पष्टपणे मेन्शन केलं जाईल. त्यामुळे काय कोणत्या इक्वेशन कोणत्या पद्धतीने सोडवायचं याचं काही कन्फ्युजन नाहीये. आता आपण इलिमिनेशन जी मेथड आहे ते आता आपण पाहूया. आता हे कसं लिहायचं हे जे हे सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह बाय इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड. आता हे दोन्ही इक्वेशन एकाच वेळी दिलेले आहेत त्यामुळे आपण दोन्हींना काय प्रोनाउन्स करणार? सायमल्टेनियस इक्वेशन. यांना आपण काय म्हणणार? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणा किंवा सिम्पली इक्वेशन असं म्हटलं तरी पण चालेल. आता हे सॉल्व्ह कसं करायचं? सोल्युशन. या इक्वेशनचं सोल्युशन पहा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय म्हणावं लागेल? गिवन इक्वेशन किंवा गिवन सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला द्यावं लागेल. रिप्रेझेंटेशन पण मॅटर करतं. कसेही लिहून सॉल्व्ह करून चालणार नाही. बोर्डला स्टेप्सला मार्क्स असल्या कारणाने तुम्हाला एक एक स्टेप एवढी व्यवस्थित तुम्हाला लिहावी लागेल. ठीक आहे. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणकोणते दिलेत तुम्हाला? फर्स्ट इक्वेशन काय आहे? 2x + y = कॉल दिस इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन कोणतं आहे? 3x - y = 8. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. आता इलिमिनेट करणे किंवा इलिमिनेशन मेथडमध्ये इलिमिनेट हा वर्ड आहे. इलिमिनेट म्हणजे काय करायचं आहे? या मेथडमध्ये तुम्हाला ओव्हरऑल काय करणार आहे आपण ते सांगतो. या मेथडमध्ये आपण एक व्हेरिएबल इलिमिनेट करणार आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलची आन्सर आपण काढून ते जे नवीन जो आपण नेक्स्ट दुसऱ्या व्हेरिएबलचं जे आन्सर करणार आहे ते ओरिजिनल इक्वेशनमध्ये पुट करणार आणि त्याच्यानंतर जो पहिला व्हेरिएबल आहे जो अननोन आपण काढून टाकला इलिमिनेट केलाय त्याचा आन्सर फाइंड आउट करणार. आता ते कसं ते बघा. आता हे सोडवण्यासाठी फर्स्ट स्टेप काय करायची? दोन्ही इक्वेशन चेक करा तुम्ही. दोन्ही इक्वेशन मध्ये असा कोणता व्हेरिएबल आहे की त्याचा कोएफिशियंट सेम आहे. कोएफिशियंट साइन नाही, मी आता कोएफिशियंट फक्त म्हणतो. साइन विथ साइन आपल्याला लोक फक्त कोएफिशियंट पाहिजे. कोणता कोएफिशियंट सेम आहे? डेफिनेटली बघा x चा कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. तर या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे? 3 आहे. या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे? काही लिहिलं नाही म्हणजे जर x चा कोएफिशियंट किती असतो? 1. इथं पण काही लिहिलं नाही x चा कोएफिशियंट किती आहे? 1. आता डेफिनेटली कळालं की y चा कोएफिशियंट या इक्वेशन मध्ये काय आहे? सेम आहे. आता कसं सोडवणार आहे? तर सिंपल आहे. आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. एक प्लस आहे एक मायनस आहे. एक प्लस आहे एक मायनस आहे. तर हे दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करावे लागतील? ऍड करावे लागतील. ऍड केलं तर काय होईल? हे y व्हेरिएबल तुमचा निघून जाईल आणि जे काय इक्वेशन नवीन तयार होईल ते x मधला असेल. चेक करूया. मग आता जे कसं लिहिणार? हे कसं रिप्रेझेंट करणार? तर आपण असं लिहावं लागेल. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. आपल्याला काय मिळेल? मग जसं तुम्हाला एक स्टेप एक्स्ट्रा झाली तरी चालेल. 2x + y = 5 प्लस 3x - y = 8.
2x प्लस 3x किती होईल 5x प्लस वाय मायनस वाय एकमेकांना कट होतील प्लस ॲपल मायनस ॲपल कट झाले इज इक्वल 5 प्लस 8 5 प्लस 8 30 5 प्लस 8 किती होईल 30 होईल 5 प्लस 8 किती होईल 30 देअरफॉर x इज इक्वल तुम्हाला आन्सर काय भेटेल हा 5x ला मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करायचं नेहमी लक्षात ठेवा 5 इंटू एक्स आपण हे 5 इंटू एक्स आहे हा 5 एक्सला कशात आहे मल्टिप्लिकेशनमध्ये त्याला जर आपल्याला इज इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला शिफ्ट करायचं असेल तर काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल मग याचं सोल्युशन काय इथं ऑलरेडी 13 आहे हा एक्स मल्टिप्लायमध्ये इकडे जाताना काय होतो डिवाइड होईल म्हणजे एक्स इज इक्वल टू तुम्हाला आन्सर काय भेटलं एक्स इज इक्वल टू तुम्हाला आन्सर भेटलेला आहे एक्स इज इक्वल 13/5 एक्स इज इक्वल काय भेटलेलं 13/5 आता ही जी एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ही एक्स ची तुम्हाला जी व्हॅल्यू मिळाली या दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे आणि तुमचा सेकंड जो व्हेरिएबल आहे एक्स ची व्हॅल्यू सपोर्ट केली तर वाय एकच नन राहते मग तो वाय व्हॅल्यू तुम्ही काय करून घ्या फाइंड आउट करून आता आपण मी काय करतो जे सोपं दिसतंय आता प्लस आहे ऑब्विसली मायनस प्लस तर किती नको म्हणून आपण काय करू फर्स्ट इक्वेशन मध्येच एक्स ची सब व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू काय होतंय बघू ठीक आहे मग लिहिणार कसं आहे तर या पद्धतीने लिहावं लागेल पुट x is equal to 13/5 in equation 1 मध्ये पुट करूया काय मिळेल आपल्याला मग 2 इंटू एक्स एक्स काय आहे आपलं 13/5 प्लस वाय इज इक्वल टू 5 हे सिंपल केलं तर काय होईल 2 इंटू 13 26/5 प्लस वाय इज इक्वल टू 5 आता आपल्याला वाय कॅल्क्युलेट करायचं आहे त्यामुळे हे 26/5 इकडे आपल्याला नको मग हे 26/5 या वायला कशा आहे प्लसमध्ये त्याला तिकडे शिफ्ट करताना काय होईल याच्या अपोजिट ऑपरेशन होईल हे प्लस मध्ये y ला येते तिकडे जाताना काय होते मायनस मध्ये म्हणजे y इज इक्वल टू काय होईल याच्यावर 5 ऑलरेडी तर आहे हा प्लस तिकडे गेल्यावर काय होईल -26/5 आता हे दोन नंबर बघा एक आहे इंटिजर आणि एक आहे फ्रॅक्शन आता इंटिजर फ्रॅक्शन डायरेक्ट आपण काय करू शकत नाही ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही तर ऍड किंवा सबट्रॅक्ट करण्यासाठी एक तर यांचा आपण बेस सेम करून घेऊ शकतो किंवा अदरवाइज आपल्यापेक्षा जे पॉप्युलर मेथड आहे क्रॉस मल्टिप्लाय करा तिरकस गुणाकार करणे कसं करतोय मग ते याचा बेस काय म्हणजे किती आहे एक आहे y इक्वल्स टू काय होईल 5 टू 5 25 मायनस 1 इंटू 26 डिवायडेड बाय 5 इंटू 1 5 मग ओव्हरऑल आन्सर किती 25 मायनस 26 मायनस 26 मायनस 1 y किती आला 5 मायनस 1/5 तुमचा आन्सर आहे म्हणजे आता हे तुम्ही x आणि y चे व्हॅल्यूज काढले हेच काय झाले सोल्युशन झाले किंवा रूट्स झाले ह्याचे सोल्युशन झाले किंवा रूट्स झाले आता पहा x आणि y तुम्हाला मिळालेले आहे तर हे जे शेवटचं जे आन्सर तुम्ही लिहिणार आहे ते समज तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल आता इथं जागा नाही आहे मला तर मी या केसमध्ये इथं टाकतो तुमच्यासाठी समजून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी मी कसं करतोय बघा रिक्वायर्ड सोल्युशन हे शेवटचा आन्सर समज कसं करतोय रिक्वायर्ड सोल्युशन कसं लिहिणार ते बघा ऑर्डर्ड पेअर आहे x अगोदर नंतर y आहे इथे x अगोदर लिहिलं म्हणजे x चे जे आन्सर आहे तुमचं ते अगोदर येईल आणि y जो आहे तो नंतर येईल x किती आहे तुमचा 13/5 आणि y किती आहे -1/5 हे तुमचं काय झालं x इज इक्वल टू 13/5 y इज इक्वल टू -1/5 हे काय झालं हे जे तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत त्याचं सोल्युशन झालेलं आहे याचं काय झालेलं आहे सोल्युशन आता इथून पुढे तुम्हाला जो एक्सरसाइज दिलेला आहे किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याच्यामध्ये जो सेकंड क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन तो आहे तो ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी इझी आहे आपण काय करू फर्स्ट ऑफ ऑल सेकंड क्वेश्चन घेऊ तो सेकंड क्वेश्चन मध्ये कितीतरी एक्झाम्पल आहे सबमिट आहे ते आपण सॉल्व्ह करू 1 बाय 1 ठीक आहे ओके नेक्स्ट आता आपण एक्सरसाइज स्टार्ट करू ओके प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन 2 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आता क्वेश्चन नंबर जो 1 आहे तो ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी आपण परत बघू आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आपला कन्सेप्टवर बेस्ड आहे एलिमिनेशन मेथड आपण एक्झॅक्टली सॉल्व करायला मागाच्या एक्झाम्पल मध्ये मी जी सांगितली त्याच पद्धतीने आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत आता तुम्हाला दिसेल आता या व्हेरिएबल बघायचं ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल दिले ठीक आहे तर आता याचं सोल्युशन कसं करायचं ते बघा सोल्युशन फर्स्ट आपण काय लिहिणार गिवन इक्वेशन्स म्हणा किंवा गिवन सायमल्टेनियस इक्वेशन गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स जे काही इक्वेशन दिले त्यांना नंबरिंग करून घ्या 3a plus 5b is equal to 26 ऑल दिस इक्वेशन नंबर 1 सेकंड इक्वेशन तुम्हाला काय दिले a plus
5b इज इक्वल टू 22. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. आता मी तुम्हाला जी स्टेप सांगितली आहे त्या पद्धतीने गेला तर तुम्हाला लगेच येईल. आता इलिमिनेशन करायचं म्हणजे एक व्हेरिएबल ह्या दोन्ही इक्वेशन मधला इलिमिनेट करायचं. नावातच आहे मेथडच्या इलिमिनेट करणे. आता कसं करतो ते एलिमिनेट. आता फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट चेक करा. आपण आपलं टार्गेट काय आहे, कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहे हे फर्स्ट ऑफ ऑल चेक करणं. सेम नसतील तर ते सेम कसे करून घेतले जाते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. तर आता बघा त्या केसमध्ये ए चा कोएफिशियंट 3 आहे. या केसमध्ये ए चा कोएफिशियंट किती, काय नाही म्हणजे किती असते, तो 1 असते. काय नाही म्हणजे किती असते, 1 असते. 1 आपण लिहित नाही. इथं 3 आहे कोएफिशियंट. फर्स्ट इक्वेशन मध्ये ए चा कोएफिशियंट 3 आहे. या केसमध्ये 1 आहे. सेकंड मध्ये बघा बी कोएफिशियंटचा बी चे फर्स्ट इक्वेशन मध्ये बी चा कोएफिशियंट किती आहे, 5 आहे. या ठिकाणी किती आहे, 5. ओके, आपल्याला मिळाले जे आपल्याला पाहिजे ते मिळालं. बघा व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम मिळाले. या केसमध्ये कोणते आहेत, बी. आता एकदा का तुम्हाला कोएफिशियंट सेम मिळाले तर आपण साइन चेक करणार. साइन जर डिफरंट असतील तर आपण ऑलवेज परफॉर्म ॲडिशन करणार त्या दोन्ही इक्वेशनची. साइन दोन्ही जर सेम असतील तर आपण काय साइन जर डिफरंट असतील तर आपण काय करणार आहे, ॲडिशन ऑलवेज परफॉर्म करणार आहे. आणि जर साइन जर सेम असतील, या केसमध्ये जसे आहेत प्लस प्लस मायनस मायनस जसे आहेत, तर आपण ऑलवेज ह्याच्या अपोजिट ऑपरेशन करणार. म्हणजे काय, तर आपल्याला इलिमिनेट करायचं म्हणजे आपल्याला ह्याच्या दोन्ही साइन सेम असतील तर त्याच्या अपोजिट साइन करायचं असेल तर आपल्याला ऑलवेज हे दोन्ही इक्वेशन काय करावे लागतील, सबट्रॅक्ट करावे लागतील. एक अजून एकदा मी परत सांगतो, साइन जर डिफरंट असेल, आता समजा पहिलं टार्गेट काय की कोएफिशियंट कुठले सेम आहे ते चेक करणार. कोएफिशियंट सेम झाल्यानंतर सेम नसतील तर आपण सेम करून घेणार. सेम झाले की त्यांची आपण साइन चेक करणार. दोन्ही कोएफिशियंटचे जर साइन सेम असतील तर आपण ऑलवेज काय परफॉर्म करणार, सबट्रॅक्शन परफॉर्म करणार त्या इक्वेशनची. आणि दोन्ही जर साइन अपोजिट असतील तर ऑलवेज आपण काय परफॉर्म करणार, ॲडिशन परफॉर्म करणार. ही गोष्ट लक्षात ठेवा, इलिमिनेशन मध्ये युजफुल आहे. ओके, तर आता या केसमध्ये दोन्ही जे कोएफिशियंट सेम आहेत आपल्या दोन्ही इक्वेशन, बी चे कोएफिशियंट बघा, इथं पण 5 आहे, 5 आहे, इथं पण 5 आहे आणि दोघांचं साइन पण सेम आहे. तर ऑलवेज आपण आता हे इलिमिनेट करायचं आहे म्हणजे आपल्याला हे दोन्ही इक्वेशन काय करावे लागतील, सबट्रॅक्ट करावे लागतील. काय करावे लागतील, सबट्रॅक्ट करावे लागतील. आता कसे होतील बघा, मग काय करणार आपण, सबट्रॅक्टिंग. आता नेहमी मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतोय मी तुम्ही कसंही करू शकता. फक्त साइन तुम्हाला जे चिन्हांचा प्रॉब्लेम फर्दर सिम्प्लिफिकेशन मध्ये येऊ नये म्हणून ऑलवेज कॉन्स्टंट जो मोठा आहे त्याच्यानुसार हे सबट्रॅक्शन करायला परफॉर्म करा. ठीक आहे, मग काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. एक नंबरच्या इक्वेशन मधून 2 नंबरचं इक्वेशन काय करा, तुम्ही सबट्रॅक्ट करा. मग आता मी काय करतो बघा, एक नंबरचं इक्वेशन अगोदर लिहिणार मी, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. सेकंड इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, मायनस a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता या ड्यू टू दिस मायनस साइन, या मायनस साइनमुळं हे जे सेकंड इक्वेशनचे जे साइन्स आहेत ते चेंज होतील. याचं साइन काय आहे, मायनस होईल. हे प्लस आहे तर ते काय होईल, मायनस होईल. हे प्लस आहे ते काय होईल, मायनस होईल. हे प्लस आहे तर साइन दिलेलं आहे म्हणजे बाय डिफॉल्ट काय असते, प्लस साइन असते, ते काय होईल, मायनस होईल. मग आता पहा 3a, आता हे साइन कन्सिडर करणार आपण. 3a मायनस a किती राहिले, 3a मधून 1a गेला, किती राहिले, 2a. 5b मायनस 5b कॅन्सल होतील. त्याच्यानंतर हा किती होईल तुमचा, 26 मायनस 22. 26 मायनस 22 4. 26 मायनस 22 किती होईल, 4 होईल. मग आता a ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली मिळून जाईल. आता हे तुम्ही जास्त गॅप ठेवू नका, तर कसं लिहिणार, या पद्धतीने लिहू शकता. a कॅन्सल झालं तर किती राहील तुमच्यापाशी, 2a राहील. इज इक्वल टू साइनच्या खाली इज इक्वल टू लिहा, 26 मायनस 22 किती होईल, 4 होईल. फायनल आता 2a ला कितीने मल्टिप्लाय केलंय, 4 येईल. तर इथं सोडवू शकता तुम्ही. a ची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 असणार आहे. असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट आता आपण लक्षात ठेवा, हा 2 कशात आहे, या a ला आपल्याला a चा आन्सर पाहिजे, 2a चा आन्सर नको आहे. तर a ला हा 2 कशात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर हा 2 तिकडं कशात जाणार, आता याच्या बरोबर अपोजिट, मल्टिप्लिकेशनचं अपोजिट ऑपरेशन कोणतं करतो आपण, तर डिव्हिजन. तर हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे याला, तो तिकडे जाताना काय होईल, डिवाइड होईल. असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे हे a इज इक्वल टू काय होईल, 4/2. आता a इज इक्वल टू 4/2, तर 2 न डिवाइड 4 हा होऊ शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर a इज इक्वल टू तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर किती भेटलं, 2 मिळालं. a इज इक्वल टू किती भेटलं आन्सर तुम्हाला, 2 मिळालेला आहे. आता याच्यानंतरची स्टेप काय करणार तुम्ही, पुट. आता ही जी a ची व्हॅल्यू आली आहे ह्या दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करा, तुम्हाला जे योग्य वाटेल. आय थिंक मला वाटतंय
सेकंड मध्ये पुट करूया. कॅल्क्युलेशन आपल्याला कमी ऑब्वियसली आपल्याला कॅल्क्युलेशन जिथं कमी आहे तिथं पुट करायचं. जिथं कॅल्क्युलेशन कमी आहे, जिथं प्लस मायनसची झंझट नाही, तिथं आपण काय करू, ते इक्वेशन एची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करू. ठीक आहे. तर आता पुट a इक्वल्स टू 2 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकूया, सेकंड नंबरची. तुम्ही फर्स्ट मध्ये पण टाकून सोडवू शकता, तेच आन्सर येईल, फक्त कॅल्क्युलेशन वाढते. आपण 2 मध्ये पुट करण्याचा पर्पज काय आहे की आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करायचे आणि इझिली पटकन आन्सर यावे ह्या उद्देशाने. ठीक. इक्वेशन 2 वी गेट, आपल्याला काय मिळेल मग, आपल्याला काय मिळेल, a की व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. आपल्याला आन्सर b चा काढायचा आहे. त्या 5b ला हा 2 कसा प्लस मध्ये, त्याला तिकडे पाठवा, तिकडे पाठवले तो काय होईल, मायनस होईल. मी या ठिकाणी किती राहील, 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. आता यांचे सबट्रॅक्शन परफॉर्म करा. 5b इज इक्वल टू किती होईल, 20 होईल. आता आपल्याला 5b चा आन्सर नको आहे, आपल्याला आन्सर कशाचा पाहिजे आहे, आपल्याला आन्सर b चा पाहिजे. मग इथं जर b पाहिजे असेल आपल्याला, तर हा 5 नको, पण हा 5 या b ला कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, मग त्याला आपण तिकडे पाठवूया. तिकडे कसा पाठवणार आपण, हा मल्टिप्लाय, तिकडे जाताना अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करेल, तो कोणतं करेल, तर डिव्हिजन परफॉर्म करेल. मग हा 5 इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. आता हा 5 ने 20 ला आपण डिव्हिजन करू शकतो. कसे होईल, 5 1 जार 5, 5 4 जार 20. मग बी चा आन्सर किती मिळाला तुम्हाला, 4. बी आन्सर किती भेटलं, 4. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एच आणि बी चे आन्सर काढले, व्हेरिएबलचे आन्सर्स काढले, पण आता हे समज करून आपल्याला लिहावं लागेल. मग कसं लिहिणार आपण, इथं डायरेक्ट लास्ट स्टेप आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन. काय म्हणणार आपण, रिक्वायर्ड सोल्युशन. या स्टेपला लिहिणार, 2 डॉट टाका इकडं, तिथं ऑर्डर्ड पेअरच्या भाषेत लिहा. आता एक्स वाय तुम्ही नाही लिहिणार, आता जे तुमचे व्हेरिएबल आहेत त्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल. इन केस मला वाटतं मागच्या केसमध्ये एम आणि एन व्हेरिएबल होते का, नाही एक्स वायच होते. ठीक आहे. जे व्हेरिएबल आहेत, आता या केसमध्ये व्हेरिएबल कोण आहेत, ए आणि बी, तर तुम्हाला पण इथं काय घ्यावं लागतील, ए आणि बीच व्हेरिएबल घ्यावे लागेल. आता ए ची व्हॅल्यू किती काढलेली आहे तुम्ही 2 आणि बी ची व्हॅल्यू किती काढलेली आहे 4. तर तुम्ही याच ऑर्डर्ड पेअरच्या भाषेत तुम्हाला आन्सर लिहा 2, 4. हे तुमचं काय झालं, फायनल सोल्युशन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया लगेच. ठीक आहे, कट मारून ओके. आता पहा, दुसरं एक्झाम्पल पहा ह्याच्यात. आता हे दुसरं एक्झाम्पल आता काय करतो ते पहा. आता ज्या पद्धतीने लिहिले त्या पद्धतीने पहिली स्टेप आपली काय आहे, गिवन इक्वेशन्स म्हणा किंवा सिम्पली गिवन म्हटलं तरी चालेल. आता आपल्याला लक्षात येते की इक्वेशन दिलेले म्हणजे सायमल्टेनियस असणार आहे. मग इक्वेशन्स काय आहेत गिवन मध्ये, x + 7y = 10, ऑल दिस इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय आहे, 3x - 2y = 7, ऑल दिस इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन मध्ये बघा, पहिलं टार्गेट काय आहे की आपल्याला कोएफिशिएंट चेक करायचे. x चा कोएफिशिएंट किती आहे, 1. या केस मध्ये किती आहे, 3. या केस मध्ये किती आहे, 7. या केस मध्ये किती आहे, 2. म्हणजे आता तुम्हाला असं लक्षात आलं की दोन्ही इक्वेशन मध्ये कुठलाही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम नाही. मग आता सोडवणार कसं, तर पहिली स्टेप काय करायचं, आपल्याला सेम करून घ्यायचं. टेस्ट आहे ना, सेम करून घ्यायचं. आता कसं सेम करणार तुम्ही, आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला x चा कोएफिशिएंट सेम करायचा आहे का y चा कोएफिशिएंट सेम करायचा आहे. पण मी प्रेफरेबल, तुम्ही प्रोबॅबली किंवा आपण प्रेफर काय करणार, ज्याचा कोएफिशिएंट 1 आहे दिलेल्या इक्वेशन मध्ये, तो ते इक्वेशन प्रेफर करायचं मल्टिप्लिकेशन, किंवा त्याला आपल्याला मल्टिप्लाय करा. आता बघा या इक्वेशन मध्ये किती आहे, 3 आहे. मग आपल्याला या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी किती आहे, x चा कोएफिशिएंट किती आला पाहिजे, 3 यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, x चा कोएफिशिएंट मल्टिप्लाय कितीने करावं लागेल, पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. सपोज तुम्हाला जर y चा कोएफिशिएंट सेम करायचा असेल y चा, तर काय करावं लागेल, आता हा तर 2 आहे, हा 7 आहे. मग एक तर तुम्हाला काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा हा 14 होईल. आणि इक्वेशन 2 ला त्याच्याने मल्टिप्लाय करावं लागेल, तुम्हाला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 14. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे जे इंटरचेंज आहे तर 1 आहे, तर इक्वेशन 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहणार आहे. हा 3 आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 इक्वेशन. मग आता सोपं मी सांगतो, याच्यात जसं पुढे एक्झाम्पल जातील जास्त समजत जाईल, त्यामुळे जास्त पॅनिक व्हायची गरज नाही. तर काय करा, सिंपल मध्ये दिलेल्या इक्वेशन मध्ये कुठला कोएफिशिएंट 1 आहे तो चेक करा. x चा कोएफिशिएंट 1 आहे आणि या केस मध्ये x चा कोएफिशिएंट किती आहे, 3. तर काय करा, इक्वेशन 1 ला हे तर 3 बनायचं असेल तर याला कितीने, 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 न. म्हणून इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करा तुम्ही, 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता ते लिहावं लागेल, जे करणार आहे आपल्याला मॅथमॅटिकली दाखवावं लागेल. आता कसं दाखवणार तुम्ही, तर स्पष्टपणे या भाषेत मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय
किती मल्टिप्लाय करायला, इथं 3 आहे तर इथं 3 बनण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करा. मग आता डायरेक्ट इक्वेशन नवीन आपलं काय बनतंय ते बघा. 3 × 1 तर कोएफिशियंट किती आहे 1 आहे, लिहित नाही आपण, बाय डिफॉल्ट 1 आहे. 1 × 3 3x बनेल हा, प्लस 3 × 7 21y बनेल, इज इक्वल टू 3 × 10 30 बनेल. हे कॉल दिस इक्वेशन नंबर 3. त्या इक्वेशनला तुम्ही काय म्हणला 3 नंबरचं इक्वेशन. आता तुम्ही इक्वेशन 1 मॉडिफाय केलं या पद्धतीनं 3 ने मल्टिप्लाय करून 3x + 21y = 30. आता तुम्ही इक्वेशन चेक करा, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 चेक करा. आता या दोन इक्वेशन मध्ये कुठल्या व्हेरिएबलचा कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे तो सेम आहे, तर डेफिनेटली कळेल. हा पण 3x आहे, हा पण 3x आहे, x कोएफिशियंट काय आहे सेम आहे. आता एकदा सेम झालं तर आपल्याला त्याच्यात तो इलिमिनेट करायचा. मग इलिमिनेट करण्यासाठी आपण त्याची साइन्स बनवणार. 3x चं साइन काय प्लस आहे, बाय डिफॉल्ट प्लस आहे, प्लस त्याचं पण प्लस, दोन्ही साइन्स कसे आहेत प्लस. दोन्ही साइन सेम असेल तर आपण ऑलवेज काय परफॉर्म करणार सबट्रॅक्शन. दोन्ही साइन सेम असेल तर काय करतो आपण ऑलवेज परफॉर्म काय करणार त्या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करणार. आणि दोन्ही जर अपोजिट साइन असतील तर ते आपण काय करणार त्या दोन्ही साइनची ॲडिशन ऑलवेज परफॉर्म करणार. तर आपण या केसमध्ये दोन्ही साइन सेम आहेत तर आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. मग लिहिणार कसं आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन मधून कोणत्या इक्वेशन मध्ये करायचं मी जसं सांगितलं, जसा नंबर ज्या मोठा आहे तो त्याच्यामधून दुसरं इक्वेशन आहे राहिलेलं आहे ते सबट्रॅक्ट. काय करणार तुम्ही सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम कशामधून इक्वेशन 3 मधनं सबट्रॅक्ट करा. कसं करणार मग इक्वेशन 3 अगोदर लिहून घ्या 3x + 21y = 30. सबट्रॅक्ट करायचे कोणतं इक्वेशन इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करायचे 3x - 2y = 7. आता या मायनस साइनमुळे यांचे जे ओरिजिनल साइन्स आहेत ते चेंज होणार. याचं ओरिजिनल साइन काय प्लस, या मायनसमुळे हे काय करावं लागेल आपल्याला मायनस. याचं ओरिजिनल साइन काय मायनस, या मायनसमुळे हे काय करावं लागेल आपल्याला प्लस. याचं प्लस आहे तर आपल्याला काय करावं लागेल मायनस. आता मी खाली लिहिलेत ना साइन्स ते कन्सिडर करायचे. 3x - 3x एकमेकांना कट होते. 21y + 2y = किती होईल 21y मध्ये 2y मिळवले आपण किती होईल 23y मिळतील आपल्याला. 30 - 7 30 मधनं 7 गेले किती राहतील 23. 23 ला कितीने मल्टिप्लाय केले की 23 येते. ऑब्वियस आहे की 1 ने मल्टिप्लाय केलं 23 ला की आपल्याला आन्सर 23 मिळते. म्हणजे y चा आन्सर किती असणार आहे 1 असणार आहे. मग आपण हे कसं पुट करणार आपण या केसमध्ये, किंवा आपण असे लक्षात ठेवतो 23 हा आपल्याला y पाहिजे आहे. हा 23 इकडे कशाला आहे y ला कशामध्ये आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाताना तो काय होणार डिव्हिजन मध्ये. काय मिळेल तुम्हाला 23/23. मग 23 × 1 = 23 म्हणजे तुम्हाला y चा आन्सर किती भेटेल y = 1. आता ही जी तुम्हाला y ची व्हॅल्यू 1 मिळाली त्या इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 कुठेही तुम्ही सबस्टिट्यूट करा आणि जो सेकंड व्हेरिएबल आहे हा y ची व्हॅल्यू माहित आहे तर x ची व्हॅल्यू आपण तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आता ते कशी करणार काय करायचं ही व्हॅल्यू पुट करा कुठल्या पण इक्वेशन. सगळ्यात सोपं कुठे दिसते तुम्हाला कोणतं इक्वेशन दिसते y ची व्हॅल्यू आहे. मला वाटतंय इक्वेशन नंबर 1 तुम्हाला इझी वाटेल. इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 3 मध्ये पुट करा चॉईस तुमचा आहे. तर आपण काय करायचं जे इझी इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करूया. तर त्या केसमध्ये इक्वेशन 1 इझी आहे त्या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करूया. मग काय करणार तुम्ही पुट y = 1 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाकू काय होतंय बघा. मग इथं काय मिळेल इक्वेशन कसं तयार होईल इक्वेशन x + 7 आता y ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची y किती आहे आलेला आपला 1 = 10. आणि 7 × 1 किती होईल x + 7 = 10. म्हणजे x आता हा आपल्याला x काढायचा आहे 7 नको आहे पण हा 7 x ला कशात आहे प्लस मध्ये तिकडे गेल्यावर काय होतं मायनस मध्ये 10 - 7 म्हणजे ते देअरफॉर प्रत्येक ठिकाणी टाका मी विसरतो x किती होईल 7 10 - 7 3. आता आपले x चे पण आन्सर मिळाला व्हायचं. आता हे आन्सर सम अप करायचं तर आपण सम अप कसं करतो देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन डबल डॉट. आता व्हेरिएबल जे आहेत ते x, y = x किती आहे 3. आता तुम्ही असं लिहिताना काय केवळ बरेच जण अनुभव आहे आमचा की x y च्या व्हॅल्यू तुम्ही इंटरचेंज करता. तसं करायचं ऑर्डर कर x सांगितलं तर अगोदर x नंतर y सांगितलं तर नंतर y ची व्हॅल्यू येईल. x ची व्हॅल्यू किती आली आपल्या इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर 3 आले आणि y ची व्हॅल्यू किती आली 1. हे तुमचं काय झालं या इक्वेशनचं रिक्वायर्ड सोल्युशन झालं.
ठीक आहे. आज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मधले 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहे. त्याच्या पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जे तुम्हाला काही डाऊट असतील वगैरे काय असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. काय आणखी इम्प्रूव्हमेंट हवे असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये मला अवश्य सांगा. थँक्यू.